समस्त शिवभक्तांना शरणू शरणार्थी. आपण आज आलेलो आहोत समस्त शिवभक्तांची पंढरी म्हणजे असलेलं भक्तिस्थळ अहमदपूरच्या राष्ट्रसंत गुरुमाऊलींचं भक्तांनी भक्तासाठी निर्माण केलेल्या स्थळाला आपण आज भेट देणार आहोत. तर चला आपण पाहूयात, जाऊया आपण अहमदपूरच्या आपणच्या दर्शनासाठी. चला. बंद करा. चला मग आपण जाऊया आप्पांच्या समाधी दर्शनाला. राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. चला, पाणी आहे, थोडंसं हळूवार पण या. हे आहे राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींची संजीवन समाधी. आपण जाऊया समाधी लिंगाकडे. पंचे संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय. अशा शांत स्थळी राष्ट्रसंतांनी निर्माण केलेलं, भक्तांनी भक्तासाठी निर्माण केलेलं हे भक्तिस्थळ, या भक्तिस्थळाला आपण आलेलो आहोत. राष्ट्रसंतांची ही पहिली गाडी होती आणि हे गुरुमाऊलींचं गुरुनिवास आणि हे आप्पांनी निर्माण केलेलं शिवसांप्रदायिक गुरुकुल. आज आपण संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या जयंतीच्या निमित्तानं लिंगायतांची पंढरी असलेल्या भक्तिस्थळी इथे आलेलो आहोत. तर या ठिकाणी खूप भाविक भक्त, आप्पांचे शिष्यमंडळी या ठिकाणी आप्पांच्या दर्शनासाठी आलेले आहेत. तर या ठिकाणी आपण दयानंद काळशेट्टी सर आहेत, त्यांना विचारूया की काय वाटतं आप्पांच्या भक्तिस्थळ आल्यानंतर. भक्तिस्थळ हे स्थळ जे आहे एक ऊर्जा देणारं स्थळ आहे. आप्पाजींच्या त्यांच्या सुरुवातीपासूनच्या काळामध्ये त्यांनी फक्त लिंगायतच नाही तर अनेक जाती धर्माच्या लोकांना घेऊन त्यांच्या गळ्यामध्ये लिंग बांधला, लिंगायत प्रभावामध्ये त्यांनी आणलं आणि एका छत्राखाली अनेक जाती धर्माच्या लोकांना, अनेक राज्यातील लोकांना, अनेक भाषीय वेगवेगळ्या संस्कृतीतल्या लोकांना या लिंगायत संस्कृतीची ओळख करून दिली आणि त्याचं पाईक बनण्याचं काम त्यांनी केलं. आज योगायोग असा की आज लिंगस्थापना झालेली आहे. येणाऱ्या 23, 24, 25 फेब्रुवारीला इथं विमोचनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यात आज भक्तिस्थळावरती संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या नंतर बंद पडलेली शिवकीर्तन परंपरा राष्ट्रसंत गुरुमाऊलींनी सुरुवात केली. आज या ठिकाणी शिवकीर्तनकार वलांडेकर महाराज आलेले आहेत. आपण त्यांना विचारूया की काय वाटतं, जे राष्ट्रसंतांनी शिवकीर्तन परंपरा चालू केली, समाजामध्ये प्रबोधन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे. प्रथमतः सगळ्यांना माझा प्रेमाचा शरणू शरणार्थी. आदरणीय आमचे बंधुश्री शुभक्तीपारायण आमचे मुरुगेजी अप्पा, आज संयोगवश
योगायोगानं आम्हीही भक्तिस्थळावरती आलो आणि तेही भक्तिस्थळावरती आले. आज शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली यांचा 466वा जन्मोत्सव साजरा संबंध महाराष्ट्रभर होत आहे. आणि त्याचा उत्सव किंबहुना त्याच्याबद्दल असलेली अनुभूती ही जर पाहिली तर संतांनी वाङ्मयामध्ये याचं खूप मोठं असं साहित्य किंबहुना ज्ञानाचा साठा उपलब्ध करून दिलेला आहे. आमचे जे मोरगी बंधू आहेत यांना अतिशय पूर्वीपासून एक चिकित्सक बुद्धी असल्यासारखी आणि आप्पाच्या बऱ्याचशा कार्यामध्ये ते अग्रगण किंवा अग्रेसर असतात. आणि यावेळेस योगायोग भेट झाली आणि त्यांनी सहज प्रश्न विचारला की मन्मथ माऊलींनी सुरुवात केलेली ही कीर्तनाची परंपरा, ही ज्ञानाची परंपरा, या शिवसंप्रदायाची परंपरा, याच्यानंतर याचा समर्थपणे वारसा ज्या पद्धतीनं अनेक संतांनी चालवला. आता एक म्हण अशी प्रचलित झाली की 12व्या शतकामध्ये अण्णा बसवांना, 16व्या शतकामध्ये शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली आणि 20व्या-21व्या शतकामध्ये राष्ट्रसंत. हे लोकप्रचारित झालेली एक आता बोलीभाषेमध्ये पडलेली एक रूढी परंपरा झाली. पण शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीच्या नंतरच्याही काळामध्ये आपल्या या शिवसंप्रदायामध्ये अनेक रत्न झालेले आहेत. हां, फरक हा होता की माऊलीच्या नंतर ज्या संतांनी कार्य केलेलं आहे त्यांचं वाङ्मय आपल्याकडे आहे, त्यांचे चरित्रही आपल्याकडं थोड्याफार प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. शिवसंत लिंगेश्वर प्रभू असतील, शिवसंत बसवलिंग प्रभू असतील, शिवसंत शिवदास माऊली असतील, शिवसंत वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज असतील, जीवन प्रभू असतील, चन्ना महाराज असतील, असे 1, 2, 3 नाही तर जवळपास 24 संतांची यादी नोंद आपल्याकडे आज आहे. आणि या सगळ्या संतांचा जर वाङ्मयीन वारसा पाहिला तर 12,000 अभंग आपल्या संप्रदायामध्ये आज सद्यस्थितीला उपलब्ध आहेत. पण एवढंच झालं की त्यावेळेला सोशल मीडिया नव्हती, प्रचार यंत्रणेला जास्त कुठल्या अशा बाहेरच्या गोष्टीचं काही सहकार्य नव्हतं आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी जिथल्या तिथंच स्थिर राहिल्या. पण तुम्ही म्हणल्यासारखं या 20व्या आणि 21व्या शतकामध्ये या संस्कृतीची खरी जर प्रगती झाली असेल तर त्याला फक्त आणि फक्त राष्ट्रसंत हेच निमित्त आहेत, राष्ट्रसंत हेच कारण आहेत आणि राष्ट्रसंत हेच सर्वे सर्व आहेत. आणि की राष्ट्रसंत जर नसती तर आम्हा लिंगवंताच्या गळ्यामध्ये मुळात लिंगच नसते असा प्रश्नार्थक चिन्ह आम्हाला उभा टाकतो. या महाराष्ट्रामध्ये 1, 2, 3, 4, 5 नाही तर शेकडो आमची मठसंस्थान आहेत, शेकडो शिवाचार्य आहेत, शेकडो नाही लाखो आमची जंगम भक्त आहेत, किंबहुना जंगमाची एक व्यवस्थापन आहे. पण जे आप्पाच्या हातून कार्य झालेलं आहे ते कार्य आमच्या निदर्शनानुसार तर आम्ही एवढं व्यापक स्वरूपात कधी पाहिलेलं नाही. भविष्यात काय होईल हे आम्हाला सांगता येणार नाही. पण आप्पांच्या जीवनाचा जर प्रवास पाहिला, 1917 मध्ये आप्पांचा जन्म झाला आणि अवघ्या बाल्यावस्थेमध्ये त्यांनी गुरु सान्निध्य प्राप्त केलं. अवघ्या कमी कालावधीमध्ये आपल्या या शिवसंप्रदायाला अनुकूल असणारी आणि शिवपरंपरेतील सकल शास्त्रांचं अध्ययन आपण केलं. वयाच्या तारुण्यामध्ये ज्या वेळेला आले आप्पा, म्हणजे वयाच्या जवळपास 20-25व्या वर्षापर्यंत, त्यावेळेला त्यांनी या व्यवस्थापनाला अत्यंत निखळून पाहण्यासाठी काशी या ठिकाणी ज्ञान घेतलं, सोलापूर या ठिकाणी ज्ञान घेतलं. एवढं करून सुद्धा ही साधना आपल्या अनुभवतन्य व्हावी किंवा अनुभवातून यावी म्हणून हिमालयासारख्या कठोर ठिकाणी जाऊन आपण 3 ते 4 वर्ष सलग तपश्चर्या केली. आणि या त्या तपश्चर्याचं फल आहे की आप्पा मन्मथ माऊलीविषयी आकर्षित झाले. मन्मथ माऊलीच्या साहित्याला आप्पांनी उजाळा देण्यासाठी 1952 पासून संशोधन सुरुवात केलं आणि 1952ला हा संशोधन विकसित होऊ लागला. आप्पांनी मठाचा विचार केला नाही, आप्पांनी पोटाचा विचार केला नाही, आप्पांनी पिठाचा विचार केला नाही, आप्पांनी फक्त माणसाचा विचार केला. माणसाच्या उद्धारासाठी मला काय करता येईल, एकमेव आप्पाच्या डोळ्यासमोर एवढंच ध्येय होतं. आणि त्या ध्येयवेड्या व्यक्तीने संबंध महाराष्ट्र, आंध्रा, कर्नाटकात, तेलंगणा नवे जिथपर्यंत शिवभक्तांचं साहित्य असेल, मन्मथ माऊलीचं साहित्य असेल, त्या साहित्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
जेवढ्या काही हस्तलिखित माऊलींकडे भेटलेल्या ग्रंथसंपदा होत्या त्या सगळ्यांना एकत्रित करून त्यांना शुद्धीपत्र दिलं आणि मग 1960च्या सुमारास साधारण आपण या ग्रंथाला प्रकाशित करण्याचं कार्य उभं केलं. आपल्या अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून, आपल्या परमर्ष पारायण सोहळ्याच्या माध्यमातून आणि शिवपाठ भजनाच्या माध्यमातून आपण समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आणि आप्पाच्या या कार्याला भरभरून यश मिळालं. आणि की समाजाकडे दाता नव्हता, समाजाकडे दातृत्व असलेला व्यक्तिमत्व नव्हता, समाजासाठी वेळ देणारा आणि समाजासाठी जीवन जगणारा एकही महापुरुष नव्हता. संत होते, मठ होते, पीठ होते, शिवाचार्य होते, सगळे होते, पण फक्त मठ आणि पोट या दोन गोष्टीमध्ये अडकलेले होते. आणि या सगळ्या सिस्टमला आपण तोडलं आणि आपण ही ज्ञानाची प्रवाह किंबहुना या ज्ञानाचा झरा लोकांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचला. आप्पाचा एकच विषय होता, आप्पाला जर कुठलाही भक्त जर गावाला किंबहुना त्यांच्या घराला जर भेट द्या म्हणून निमंत्रण द्यायला आला तर आप्पा पहिला प्रश्न टाकायचे की तुला सप्ताह ठेवावा लागेल, तुझ्या गावामध्ये तुला सप्ताह उभा करावा लागेल तरच मी त्या गावात येईन, है ना. आणि असं म्हणून आपण संबंध महाराष्ट्रभर अखंड शिवनाम सप्त्याची उभारणी केली. माऊलीने दिलेला अनमोल आपल्या लिंगायतांची आचारकोश असणारी परमरहस्यासारखी अद्भुत अशी ग्रंथावली आपण प्रकाशित केली आणि त्याच्यातून आपला आचारकोश, विचारकोश, संस्कारकोश आपण आपणाला दिला. आणि तीच प्रेरणा घेऊन आज शेकडो कीर्तनकार आप्पाच्या विचाराने, मन्मथ माऊलीच्या विचाराने, अण्णाबसवांनांच्या विचाराने सतत संभ्रमण करत म्हणजे भ्रमंती करत असतात. किंबहुना जसं चरजंगमाची सेवा असते त्या पद्धतीनं सर्व कीर्तनकार माऊलीच्या या साहित्याला आप्पाने दिलेल्या ज्ञानाच्या प्रवाहाप्रमाणे लोकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य करतात. आणि इथून पुढेही आप्पाची ही जी दिलेली दिशा असेल, आप्पाने दाखवलेला जो मार्ग असेल हा चंद्र सूर्य असेपर्यंत कायमस्वरूपी असतील. महाराज येतील, महाराज जातील, त्याचा काही विषय राहणार नाही. आमच्यासारखे हजारो शेकडो निर्माण होतील आणि हजारो शेकडो संपतील, पण पुन्हा जसं ज्ञानोबा माऊली म्हणतात की इवलेसे रूप लाविले दारी आणि त्याचा वेलो गेला गगनावरी, तसं राष्ट्रसंतांनी या मराठवाड्याच्या भूमीमध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शिवभजनाची, शिवसंकीर्तनाची, शिवचिंतनाची, शरणांच्या कायकाची प्रणाली आपणाला सगळ्यांना दिलेली आहे. आणि त्याचं रूप, त्याचं स्वरूप आज अत्यंत व्यापक होत आहे. हे आपल्यासमोर बोलकं उदाहरण आहे. राष्ट्रसंताचं कार्य हे अद्वितीय आहे. आता राष्ट्रसंत म्हणजे व्यक्ती नाही हे लक्षात घ्या. राष्ट्रसंत हे विचार आहेत, राष्ट्रसंत हे स्फूर्ती आहेत, राष्ट्रसंत हे चेतना आहेत, राष्ट्रसंत हे अंतरात्म्यातली आपली हाक आहे, राष्ट्रसंत आपल्या डोळ्यातील एक सत्यता आहे. आणि तीच प्रेरणा ज्योत घेऊन आपण सगळ्यांनी वागावं एवढीच आमची सगळ्यांच्या चरणी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. तरी आपण आता जी माहिती घेतली ते होते शिवकीर्तनकार संगमेश्वर महाराज वलांडीकर. ही राष्ट्रसंतांची जी परंपरा आहे, राष्ट्रसंतांची जी ऊर्जा आहे ती खूप ऊर्जा मोठी आहे. त्या ऊर्जेला कोणीही मोजू शकणार नाही. तरी आज आपण मन्मथ स्वामी जयंतीच्या निमित्तानं भक्तिस्थळी येथे आलेलो होतो. तरी आपण हा परिसर पाहिलेला आहे, त्यांचे विचार थोडक्यात आपण जाणून घेतलेले आहेत. तरी आपण मन्मथ स्वामी असतील किंवा महात्मा बसवण्णा असतील, राष्ट्रसंत गुरुमाऊली असतील, त्यांच्या विचारावर चालण्याचं आपण काम करूया आणि त्यांच्या विचारावरती आपण जगूया. धन्यवाद. शिवाय नमः. शरणू शरणार्थी.